शिवा भजन करा आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जुडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्व काळ अवघी पायापी सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे दिवा त्यांची केल्या पावी सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा विठ्ठल महायोगपीठे तटी भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्
प्रथम मन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं विषमानंदे वल्लभम् अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्वी प्रदेशं विधीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं मयि ज्ञानदीपं ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा तुझा अनुग्रह लादलो लादलो तुझा अनुग्रह लादलो करुणा करा दया करुणा करा दया करुणा करा दया तुमचा अनुग्रह लागलो ओ तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी चराचरी पावन झालो चराचरी चराचरी तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू जयांचे केलिया स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तकही पायावरी मस्त मस्त या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबराय संत महात्म्यांचा अलौकिक स्वरूपाचा महिमा प्रतिपादित करताय विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दार्थ असा आहे जगद्गुरु तुकोबराय बोलताय जग मान्य असणाऱ्या देव मान्य असणाऱ्या संत मान्य असणाऱ्या संतांची आयुष्यामध्ये भेट झाली आणि आपण त्या संतांना जर आलिंगन दिलं तर त्या आलिंगनाचं काय फल मिळेल तुकोबराय बोलताय मोक्ष सायुज्यता जोडे शास्त्रामध्ये 4 मोक्ष वर्णन केलेले आहे स्थलोकता मोक्ष समीपता मोक्ष स्वरूपता मोक्ष आणि सायुज्यता मोक्ष पैकी सायुज्य नावाच्या मोक्षाची तुम्हा आम्हाला प्राप्ती संताच्या आलिंगनाने घडते असा संताचा महिमा आहे
तुकोबराय बोलता ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. त्यांचा महिमा असा असल्या कारणे मी माझ्या वाणीने वर्णन करू शकत नाही, वाणी अपूर्ण पडते. तुकोबरांना एका साधकाने प्रश्न केला, महाराज तुमच्यासारख्या अधिकार संपन्न संतांनी म्हणावं झाली बोलायाची सीमा, मी संताचं वर्णन करू शकत नाही, मग आम्हाला संताचं महत्व कळेल तरी कसं? एखादा संताचा समजणारा महिमा सांगा. तेव्हा तुकोबराय म्हणतात जगतामध्ये जेवढे तीर्थ आणि जगतामध्ये जेवढे पर्वकाळ आहे हे सर्वचे सर्व तीर्थ आणि पर्वकाळ संताच्या पायाजवळ असताय. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ, असा संताचा महिमा आहे. मग महाराज या संताची जर आम्ही सेवा केली किंवा त्या संताच्या दरबारामध्ये आम्हाला सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं तर त्या सेवेचं काय फल मिळेल? तुकोबराय म्हणतात तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दार्थ आपल्यापुढे प्रतिपादित केलाय. कीर्तन सेवेला आरंभ करण्यापूर्वी वक्त्याचं कर्तव्य म्हणून अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: अकारण कारण करुणा उरणाले जगदाधार, रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मेच्या असीम अपार कृपेने विश्वमाऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबरा आदिशक्ती मुक्तई समर्थ सद्गुरु गजानन महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पवित्र पावन दरबारामध्ये यावर्षी समस्त ग्रामस्थ मंडळी, वाडीतील गुरुदेव सेवा मंडळ आणि ग्रामस्थ मंडळी, गावातील भाविक भक्त, टाळकरी माळकरी, तरुण मंडळीच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी गुरुदेवांच्या पवित्र पावन दरबारामध्ये संपन्न होत असणारा शिवमहापुराण कथा, शिवमहापुराण कथा ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रवण करत आहात असे श्री हरिभक्तिपरायण जीवराम महाराज सूर्यवंशी धुळे महाराजांच्या मुखारविंदातून भगवंताचं दिव्य असणारं चरित्र शिवमहापुराण आपण श्रवण करत आहात. कार्यक्रमाचे प्रेरणास्थान परमपूज्य आदरणीय श्रद्धेय जोशीबाबा यांचं आपल्या कार्यक्रमाकरता श्रद्धास्थान आहे. आज आपल्या सप्ताहाचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपल्या गावातील सर्व सप्ताह संयोजक समिती, गावातील सर्व तरुण मंडळी, टाळकरी माळकरी भाविक भक्तांच्या द्वारा टाळकरी मंडळीच्या वतीने आमचे सुरेश भाऊ असतील, गजानन भाऊ असतील, सगळ्या टाळकरी मंडळीच्या वतीने मला मिळालेलं हे आमंत्रण आणि तुम्हा सज्जन श्रोतेमायपांच्या दर्शनाचा घडलेला लाभ, मृदुंगावरती ज्यांची सुंदर अशी साथ आहे अशा आपल्या गावातील श्री हरिभक्तिपरायण तुषार महाराज, गायनाकरता आमचे श्री हरिभक्तिपरायण एकनाथ महाराज, श्री हरिभक्तिपरायण गजानन महाराज, श्री हरिभक्तिपरायण आमचे अमोल भाऊ आहे, आमचे श्री हरिभक्तिपरायण राजू महाराज, श्री हरिभक्तिपरायण आमचे बाळू महाराज आणि सर्व टाळकरी त्यांनी घडवलेले आपल्या गावातले मुलं असतील, मुली असतील आणि खऱ्या अर्थाने आपल्या गावचं भूषण की मी त्यांच्या भेटीकरता येण्याचा योग पाहत होतो, पण नेमकं यात्रा झाली आणि यात्रा झाल्यावर कार्यक्रमच चालू आहे, येण्याचा योगच आला नाही. पण आज सहज त्यांची भेट झाली, ज्यांनी मा नर्मदेची पूर्ण प्रदक्षिणा पायी त्या ठिकाणी केली. पायी प्रदक्षिणा करून आपल्या वाडी गावापर्यंत या ठिकाणी पोहोचले. सज्जनाव ऐका, मी आळंदीला गेलो त्या वर्षापासून माझ्या मनामध्ये इच्छा एकदा तरी नर्मदेची परिक्रमा केली पाहिजे, पण प्रदक्षिणा करता करता चतुर्भुज झालो, पण प्रदक्षिणा राहूनच गेली. पण सागर महाराजांचं परम भाग्य, मा नर्मदेची कृपा. महाराज जीवनामध्ये नर्मदेच्या कृपेचं महत्त्व कोणी सांगितलं असेल नसेल सांगितलं, वर्णन केलं असेल, पण ऐका, त्या नर्मदेची परिक्रमा करत असताना, प्रदक्षिणा करत असताना मा नर्मदा त्या कालावधीमध्ये एकदा तरी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपल्याला दर्शन देत असते. त्या मा नर्मदेचं प्रत्यक्ष दर्शन हे पायी प्रदक्षिणेने होते आणि ती प्रदक्षिणा आपल्या गावच्या एखाद्या मुलाने जर केली असेल तर खऱ्या अर्थाने त्याचे धन्यवाद आपण आभार व्यक्त केलं पाहिजे. हे आपल्या गावाचं परम भाग्य आहे. आमचे सागर महाराज, त्यांचे वडीलही महाराज या ठिकाणी आनंदाने परमार्थाकरता कुठेही असू द्या योगदान त्या ठिकाणी असायचं. आल्याच्यानंतर मामाची आमची चर्चा झाली, कुऱ्याला माझी कथा चालू आहे. मामा म्हणत, ते कुऱ्याला तुम्ही होते तीच कथा का? म्हटलं ती रामनवमी हनुमान जयंतीला सप्ताह असायचा, हा वेगळा सप्ताह आहे. त्या ठिकाणी आम्ही एकनाथ भाऊ, तुषार महाराज आणि सागरचे बाबा आम्ही त्या ठिकाणी सप्त्या करता होतो. पहिल्यांदा परिसरामध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी कथा केल्या. या ठिकाणी हार्मोनियम वादक विनेकरी बाबा, सुंदर साऊंड सिस्टीम, गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व सभासद आणि या परिसरातील असणारे सर्व तरुण मंडळी यांनी एकत्रित येऊन आपल्या परिसरामध्ये सुद्धा सप्ताह झाला पाहिजे. अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन त्या तरुण मंडळींनी केलं, त्यांनाही धन्यवाद. आज ज्यांची अन्नदानाची सेवा आहे
असे आपल्या गावातील श्री सोपान भाऊ खंडारे यांनाही धन्यवाद. आज आपल्या कीर्तनाकरता माझ्यासोबत आलेले आपल्या परिसरातील नामवंत गायनाचार्य, ज्यांची साथ संगत मोठमोठ्या कथाकारांच्या सोबत असते, कीर्तनकारांच्या सोबत असते. आज आपलं परम भाग्य ते महाराज आमचे परम आदरणीय श्री भक्तिप्राण उमेश महाराज पुरी आपल्याला या ठिकाणी लाभले. महाराज याच कीर्तनाकरता उपस्थित आहे. महाराजांनाही धन्यवाद. यथामती यथावकाश संकल्पित वेळेमध्ये जसं काही अभंग आरती चिंतन करता येईल तसा बोलण्याचा प्रयत्न करूया. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबरांचा आहे आणि तुकोबरा आजच्या अभंगामध्ये संत महात्म्यांचा महिमा प्रतिपादित करताय. दरबार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आहे. सप्ताहाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये संतांचं वर्णन करावं म्हणून तुकोबरांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. तुकोबरा आजच्या अभंगामध्ये संतांचा लौकिक नाही तर अलौकिक स्वरूपाचा महिमा सांगताय. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांनी कोरड्या विहिरीला पाणी लावलं हे आपल्या दृष्टीने पाहणारे अनेक लोक होते. गजानन महाराजांनी कोरड्या विहिरीला पाणी लावलं हे पाहिलेले लोक 10-20 वर्षाच्या अगोदर होते. ते लोक बोलत होते आम्ही गजानन महाराजांना पाहिलं. कोरड्या विहिरीला पाणी लागलं, पाझर फुटले हे पाहणारी लोक 10-20 वर्षाच्या अगोदर होते. म्हणजे तो महाराजांचा महिमा डोळ्यांनी पाहला. ज्ञानोबरांनी जेव्हा निर्जीव भिंत चालवली तेव्हा ती चालवणारी भिंत पाहण्याकरता अनेक लोक आळंदीमध्ये उपस्थित होते. म्हणजे भिंत चालवली हे डोळ्याने पाहता आलं. कोरड्या विहिरीला पाणी लावलं हे डोळ्याने पाहता आलं. म्हणून हा संताचा लौकिक स्वरूपाचा महिमा आहे. याला सामान्य महिमा संताचा म्हटला जाते. पण असा आजच्या भंगामध्ये महिमा तुकोबराय सांगताय की संताला आलिंगन दिल्याच्या नंतर मोक्षाची प्राप्ती होते. जो मोक्ष प्राप्त करण्याकरता योगी जपी तपी हजारो वर्ष हिमालयामध्ये साधना करता, हजारो वर्षाची साधना करून सुद्धा तो मोक्ष ज्या योगी जप्यांना प्राप्त होत नाही तो मोक्ष तुकोबराय म्हणता संताच्या भेटीने होतो. हे आम्हाला कळण्याजोगं नाही. म्हणून लौकिक नाही तर अलौकिक स्वरूपाचा महिमा जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये वर्णन करताय. विठ्ठल विठ्ठल काही लोकांचं जीवन पाहिलं तर काही कालावधी पुरत असते. गजानन महाराजांना प्रगट होऊन 148 वर्ष या वर्षी झाले, पण महाराजांचा महिमा कमी नाही तर दिवसेंदिवस वाढतोय. ज्ञानोबरायांच्या अवताराला 750 वर्ष पूर्ण होत आहे, पण ज्ञानोबरायाचा महिमा कमी नाही, दिवसेंदिवस वाढतोय. जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठ गमन करून 450 वर्ष होत आहे, तरी तुकोबरायांचा महिमा कमी होत नाही. तुकोबरायांचा महिमा वाढतो. का वाढतो याची कारण आहे. ही संत महात्मे मृत्यू लोकामध्ये अवतारित झाले, पण सर्वसामान्यासारखे अवतारित होऊन यांनी जीवन स्वतः करता खर्च केलं नाही, तर यांचं जीवन हे समाजाच्या उद्धाराकरता होतं. यांनी आपलं जीवन समाजाच्या उद्धाराकरता खर्च केलं. म्हणून या संत महात्म्यांचे सोहळे आहे. कोण आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज? आपले रक्ताच्या नात्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रक्ताच्या नात्यामध्ये कोण आहेत? आपले नात्यामध्ये कोणी नाही. आपल्या भावबंदकीचं नातं नाही, रक्ताचं नातं नाही, पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं मंदिर आपल्या परिसरामध्ये प्रत्येक गावामध्ये आहे. त्यांचा सोहळा आपण साजरा करतो. याला कारण काय? संत अवतारित झाले, ते स्वतः करता नाही, ते या जगाच्या उद्धारा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याण संताच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी. जगाचा उद्धार व्हावं हीच संताच्या अंतकरणामध्ये काय आहे? तळमळ आहे. एरवी जर आपण जीवन पाहिलं तर काही लोकांचा समाजामध्ये महिमा सांगितला तरी टिकल्या जात नाही. एखाद्या वेळा काही लोकांचा आपण वर्णन केला जातो, स्तुती केल्या जाते, पण त्यांचा महिमा ऐकल्याच्या नंतर काही कालापर्यंत ठरला जातो. राजकीय जीवन पंचवार्षिक योजनेपुरतं मर्यादित आहे, पण संताच्या अवताराला 725 वर्ष होऊन सुद्धा तोच रूपाचा अभंग, तोच सुंदर ते ध्यान अभंग अजूनही गायल्या जातो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी
असताना अभंग जे गायले, जे वाणी वर्णन केली, त्या भजना आजही आपण प्रेमाने त्या ठिकाणी गातो. का हो, त्या गाण्याचं महत्व कमी झालं का? आता लग्नाचा सीझन चालू आहे. मागच्या वर्षी जो लग्नाच्या सीझन मध्ये गाणं होतं डीजेवर, ते जर या वर्षी वाजवलं तर पोरं म्हणता मागच्या वर्षीचं नका लावा, या वर्षीचं नवीन आलं ते लावा. म्हणजे दरवर्षी लग्नाच्या सीझन मध्ये गाणं बदलते, पण 750 वर्ष झाले तोच रूपाचा अभंग, पण त्याचं महत्व कमी झालं नाही. दररोज महाराज अभंग गात असताना त्याचं महत्व दररोज वाढते. याला कारण संताचं वाङ्मय, संताचं जीवन हे समाजाच्या उद्धाराकरता होतं. संताचा महिमा समाजामध्ये का वाढतो याची 3 लक्षणं आहे. कळालेले संत आपल्याला कळत नाही, आणि जे संत आपला उद्धार करता हेही आपल्या लक्षात येत नाही. म्हणून संताचा महिमा समाजामध्ये वाढत असतो. काही गोष्टी पाहिल्याच्या नंतर आनंद वाटते, पण काही दिवसानंतर त्या व्यक्तीचं महत्व अंतःकरणामधलं निघून जात असते. कळण्याकरता मी उदाहरण नेहमी सांगत असतो. ऐका, आपला नांदुऱ्याचा सोमवारचा बाजार आहे. आपण सोमवारी बाजाराकरता निघालो, वाडीतून एसटी मध्ये बसलो, बस स्टँड वरती उतरलो. सोमवारच्या दिवशी आपलं पोट भरण्याकरता, उपजीविका चालवण्याकरता अनेक लोक बाजारामध्ये आलेले असतात. त्या बाजारामध्ये, त्या चौकामध्ये डोंबारी लोक आपला खेळ करतात. डोंबारी काय करते, 2 बाजूने 2 बांबू बांधलेले असतात, मधोमध्ये एक त्या बांबूला दोरी बांधता, आणि ते डोंबाऱ्याची पत्नी ढोलकी वाजवते, एक दोरी बांधलेली असते, आणि तिचं 2-3 वर्षाचं लेकरू त्या दोरीहून चालून दाखवते. आपल्याला कितीही महत्वाचं काम असू द्या, आपण 2 मिनिटाकरता का होईना तो खेळ पाहतो ना महाराज. पोराचं कौतुक पाहतो. लहान 2 वर्षाचं पोरगा आहे, दोरीहून चालते. फक्त चालत नाही, पायाखाली प्लेट घेते, त्याच्यावर चालते. वरती डोक्यावरती एखादं भरणं घेते, भरण्यावर ग्लास ठेवते. कितीही महत्वाचं काम असू द्या, सप्त्याच्या काल्याला जाणं असू द्या, कीर्तनाला, कथेला जाणं असू द्या, 2 मिनिटाकरता का होईना आपण तो खेळ पाहतो. पण त्या खेळाचं महत्व वाटलं, आनंद वाटला म्हणून खेळ पाहण्याकरता थांबतो. पण त्या खेळाचं महत्व आपल्याला कुठपर्यंत वाटते हो? खेळाचा मनामध्ये आनंद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्या डोंबाऱ्याचा दुसरा पोरगा हातामध्ये ताट घेऊन आपल्या पुढे 5-10 रुपये मागायला येत नाही, तर लोक आपण खेळ पाहतो. आणि दुसरा पोरगा पैसे मागायला आलो की गाडीला किक मागली की निघाले. खेळ पाहला, आनंद वाटला, खेळाचं कौतुकही वाटलं, पण पैसा मागितला म्हणून खेळाचं महत्व कमी झालं. तसं संताचं महत्व कमी झालं का? कमी नाही झालं. संताचं महत्व दिवसेंदिवस वाढते. ज्ञानोबराय म्हणता, एक उदाहरण माझ्या समोर आहे. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं आहे. एक हिमालय नावाचा पर्वत आहे. त्या हिमालय पर्वताला एकदा पाहिल्याच्या नंतर त्याचं महत्व कमी होत नाही. का महत्व कमी होत नाही? तर हिमालयासारखं नैसर्गिक सौंदर्य जगाच्या पाठीवर कुठंच पाहण्याकरता मिळत नाही. भारत देशामध्ये तुम्ही कुठेही फिरा, कोणत्याही राज्यात जा, कोणत्याही जिल्ह्यात जा, हिमालय पर्वतासारखं नैसर्गिक सौंदर्य शोधून सुद्धा सापडणार नाही. म्हणजे नसेल पाहिलेला निसर्ग पाहण्याकरता मिळावा. खेळ जसा नाशाला गेला पैसे मागितल्याच्या नंतर, त्याचं महत्व निघून जाते का? महत्व निघत नाही हिमालयाचं. ज्ञानोबराय म्हणता, देवाने भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये आपला विभूती योग वर्णन केलेला आहे, आणि त्या विभूतीमध्ये हिमालय पर्वत देवाची विभूती आहे. म्हणजे हिमालय नाशाला सुद्धा जाणारा नाही. कालही होता, आजही आहे, आणि उद्या सुद्धा राहणार. पण महाराज, त्या हिमालयाचा आमच्या उद्धाराकरता काही उपयोग आहे का? तर ज्ञानोबराय म्हणता, हिमालयाची जर आपण यात्रा करण्याकरता गेलो तर आपल्या ठिकाणचं असणारं पाप नष्ट होते. काय म्हणता ज्ञानोबराय? आपल्या ठिकाणचं पाप नष्ट होते आपण हिमालयाची यात्रा करण्याकरता गेलो तर. पण आपलं जर पाप जास्त असलं ना, तर माणूस गेलेला परत घरी याची शाश्वती नाही. मी आजचं सांगतो, 2026च्या कीर्तनामध्ये नाही, 725 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं. हिमवंतू दोष खाय परी जीवितवाची हानी होय. हिमालय आपल्या ठिकाणचे दोष म्हणजे पाप नष्ट करते, पण कदाचित माणसाला मरणाला सुद्धा सामोरी जावं लागते. केदारनाथ, बद्रीनाथच्या 4 धामच्या यात्रा असू द्या, दरवर्षी हजारो भाविक त्या ठिकाणी मरण पावतात. याला कारण जर काय असेल तर ठिकाणचं असणारं पाप असेल, दोष असतील, तर यात्रा करण्याकरता, पाप घालवण्याकरता गेलेला व्यक्ती सुद्धा परत येईल याची शाश्वती नाही. म्हणजे हिमालय खऱ्या अर्थाने आपल्या उद्धाराकरता आहे का? उद्धाराकरता नाही. पण संत महात्म्यांच्या बाबतीत विचार पहा, एकदा पाहिलेले संत पुन्हा पाहावेसे वाटतात. पण पहिली गंमत आपल्या जीवनामध्ये अशी आहे, पहिल्यांदा आपल्याला संतच पाहण्याकरता भेटत नाही. आपल्याला भेटतील हबप,
कथाकार भेटतील, कीर्तनकार भेटतील, पण संत भेटतात का? महाराज म्हणता आयुष्यामध्ये संताची भेट फार अवघड आहे. किती अवघड आहे? तुकोबराय म्हणतात जीवनामध्ये सगळ्यात कठीण अवघड जर काय असेल तर ती संताची भेट आहे. किती अवघड आहे? तुकोबरायांनी काही उदाहरणं सांगितले. तुकोबराय म्हणतात चंद्रापासून मिळणारं अमृत प्राशन करणं जेवढं अवघड आहे, अस्ताला जाणारा सूर्य जेवढा थांबवणं शक्य नाही, अशक्य आहे. साता पार असणारा समुद्र तरुण जाणं जेवढं अवघड आहे, तेवढी अवघड जीवनामध्ये जर काय असेल तर ती संताची भेट आहे. चंद्रामृत सुखे सेवविला, सुखे सेवविला, चंद्रामृत सुखे सेवविला, चंद्रामृत सुखे सेवविला, असता दाता रवी रवेला, अस्ता दाता रवी रवेला, बाह्य हेला सागर तरवेला, परीच्या साधूची भेटी न होईला, ऐसे कैसियाने भेटती ते साधू, ऐसे कैसियाने भेटतील साधू, ऐसे कैसियाने भेटतील साधू, ऐसे कैसियाने भेटतील साधू. तुकोबराय बोलताय चंद्रामृत सुखे सेवविल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल का? कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रापासून भेटणारं अमृत आपण काय करतो? दूध घोटल्या जाते, पण दिवसा पेल्या जातं का रात्री? रातच्या वेळेला. पण केव्हा? ज्यावेळेला चंद्राचे किरण दुधात पडतील त्यावेळेला दूध काय करतो आपण? ताडे बाबा प्राशन करतो. चंद्रामृत सुखे सेवविल, असता जाता रवी धरवेल, अस्ताला जाणारा सूर्य सुद्धा शांडिल्य नावाची महान पतिव्रता असेल. रामायणामध्ये लक्ष्मणाची पत्नी उर्मिला असेल, तिने उगवता सूर्य थांबवला. शांडिल्य नावाच्या महान पतिव्रतेने अस्ताला जाणारा सूर्य थांबवला. सावरकरासारखे सातापार असणारा समुद्र तरुण जाताना घाबरले नाही. ह्या गोष्टी घडणं शक्य आहे. पण याच्यापेक्षा सुद्धा अवघड जर तुकोबराय म्हणतात जीवनामध्ये काय असेल तर ते संताची भेट आहे. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. पहिल्यांदा संत भेटणं अवघड आहे. पण आयुष्यामध्ये आपल्याला भेटलेले संतच असतील असं नाही. काही लोक संत आहे पण त्यांचं जीवन आज आहे, उद्या टिकेल असं सांगता येत नाही. पण वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संताचे अवतार झाले त्या संताची कीर्ती या संबंध भूमंडळामध्ये आहे. मुक्ताईचा सोहळा चालू आहे महाराज मुक्ताई नगरला. तुम्हाला असं वाटते का राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये आपण सोहळा साजरा केला म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोठे होतील? मुक्ताईच्या सोहळ्याकरता मुक्ताई नगरला गेलो म्हणजे मुक्ताईचं दर्शन, मुक्ताईचं वैभव मोठं होईल असं नाही. आपण आपल्या गावात यांचा सोहळा साजरा करतो याच्यामध्ये नवल नाही. संबंध भूमंडळावर जर कोणाचं कीर्ती असेल तर ती संताची आहे. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. संताचे सोहळे मृत्यूलोकात आहे, संताचे सोहळे स्वर्ग लोकात आहे, याच्यामध्ये नवल नाही. त्रैलोक्यामध्ये जर कोणाचे सोहळे असतील तर त्रैलोक्यामध्ये सुद्धा संताचे सोहळे आहे. अभंगाय न उभारिला ध्वज तिही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती त्याची. कोण आहे महाराज कीर्तिवान संत? ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीपकळा. हे संताचे सोहळे त्रैलोक्यामध्ये आहे. मग तुकोबराय म्हणता दुर्लभ भेट असणारे संत जर आयुष्यामध्ये भेटले आणि आपण जर त्यांना नमस्कार केला, आलिंगन दिलं तर त्या आलिंगनाने मोक्ष मिळतो. अभंगाचं प्रथम चरण. आलिंगन गाडे, आलिंगन गाडे, ओ आलिंगन गाडे, आलिंगन गाडे, ओ आलिंगन गाडे, आलिंगन गाडे,
दुर्लभ असणाऱ्या संताला तुकोबराय म्हणता आपण जर आलिंगन दिलं तर आलिंगनाने काय फल मिळेल तर मोक्ष सायुज्यता जोडे सायुज्य नावाच्या मोक्षाची प्राप्ती होईल. सायुज्य नावाचा मोक्ष म्हणजे काय हो? सायुज्य नावाचा मोक्ष म्हणजे देव आपण वेगळे नसून देव आणि आपण एकच आहे ही अनुभूती येणं, याला म्हणतात सायुज्य नावाचा मोक्ष. हा मोक्ष भगवंताने कोणाला दिला? श्रीमद भागवत कथेमध्ये आपण पुतना मावशीचं चरित्र ऐकतो. पुतना भगवंताला विष घेऊन मारण्याकरता गेली, पण त्या पुतनेला सुद्धा भगवंताना आपलं स्वरूप प्राप्त करून दिलं, म्हणजे सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त करून दिला. सायुज्य सौरसू दिधला पुतने, पुतनेला सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त करून दिला. म्हणून संतांना आलिंगन दिलं पाहिजे. विषय असा आहे, काही गोष्टींचं दर्शन घेऊ नये, काही व्यक्तींना आलिंगन देऊ नये आणि काहींना आलिंगन दिल्याशिवाय राहू नये. एक सण आहे आपल्याकडे, त्या सणाला आपल्यापेक्षा मोठा व्यक्ती असेल तर त्याचं आपण दर्शन घेतो. लहान व्यक्ती आपल्या मोठ्या व्यक्तीचं दर्शन घेतो. समवयाचा व्यक्ती असेल तर एकमेकांना काय देता? आलिंगन देता. कोणत्या दिवशी? अखोजीले. मग अखोजीले काय करता? चांगला आहे की आलिंगन. महाराज मोठा व्यक्ती असेल तर आपण काय करतो? दर्शन घेतो. समवयस्कर व्यक्ती असेल तर काय देतो? आलिंगन. आलिंगन शब्दाचा दुसरा अर्थ आहे मिठी मारणे. आपण आलिंगन देतो, पण त्या आलिंगनाने काही फल मिळते का? आता आलिंगनही दूर झालं, आता सेकंड आलं, हातात हात द्यायचा, त्यानं फायदा काहीच नाही महाराज. पण संताच्या आलिंगनाचं विषय असा आहे, काही व्यक्तींना आलिंगन देऊच नाही आणि आलिंगन दिल्याशिवाय काहींना राहू नये. कुणाला आलिंगन द्यावं? ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये एक उदाहरण सांगतात. संध्याकाळची वेळ झाली, महिला मंडळी आपल्या घराच्या बाहेर संध्याकाळच्या वेळेला तुळशी वृंदावनाच्या जवळ दिवा लावतात. दिवा लावल्याच्या नंतर महाराज एखादा कोश किडा उडत येतो, फुलपाखरू उडत येते, कोश किडा उडत येते आणि त्या लाल बुंद असणाऱ्या वातीजोड झालेल्या निखाऱ्याला त्याला असं वाटते खाण्याची काहीतरी वस्तू आहे, खाण्याचा काहीतरी पदार्थ आहे. तो त्याच्यावरती खाण्याच्या निमित्ताने झडप मारतो, त्याला यावरती मिठी मारतो, त्याला आलिंगन देतो. त्याला फल काय भेटते? फल काहीच भेटत नाही. मरणाला सामोरे जावं लागतंय. त्यासी तेच अचूकपही मरण, त्याला मरणाला सामोरे जावं लागतंय. म्हणून काही गोष्टींना आलिंगन देऊच नाही आणि काहींना आलिंगन दिल्याशिवाय राहू नये. कळण्याकरता एक महाभारतातलं उदाहरण तुमच्या पुढे सांगतो. कौरव पांडवाचं युद्ध संपलं, पांडवाचा विजय निश्चित झाला. हस्तिनापूरच्या राजगादीवरती धर्मराज युधिष्ठिर बसणार अशा दिवसाच्या पूर्वसंध्येला संजय आणि धृतराष्ट्र एकांतामध्ये आहे. धृतराष्ट्र संजयाला म्हणतो, बाबा सगळ्यात जास्त कौरव जर कोणी मारले असतील तर ते पांडवापैकी एकट्या भीमाने मारलेले आहे आणि त्या भीमाचं कौतुक म्हणून मला भेटण्याची इच्छा आहे. धृतराष्ट्र आंधळा होता, संजयाच्या संगतीमध्ये होता, निरोप दिला आणि संजय महाराज भीमाकडे निघाला. भीमदादा, अरे तुला धृतराष्ट्राने भेटण्याकरता बोलवलं. भीमदादा सुद्धा भेटण्याकरता निघाले, पण मध्यंतरी भेट झाली भगवान कृष्ण परमात्म्याची. कृष्ण परमात्मा म्हणता, भीमा कुठं निघाला? सांगितलं धृतराष्ट्राला भेटण्याकरता. सांगितलं, बाबा महाभारताची नीती म्हणते, शास्त्र असं म्हणते, कपटी व्यक्ती असेल आणि कपटी अंतकरणाचा व्यक्ती जर असेल तर त्या कपटी व्यक्तीला सज्जन माणसाने एकांतामध्ये कधी भेटायचं नाही. महाभारताची नीती आहे, सज्जन जर कपटी माणसाला एकांतामध्ये भेटला तर त्या माणसाचा घात होण्याची शक्यता आहे. धृतराष्ट्र आंधळा आहे, अंतकरणाने कपटी आहे. तू जर त्याला एकांतामध्ये भेटला तर भीमा तुझा घात होऊ शकते. कारण देवाला सगळं माहिती आहे, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. जगातलं सगळं देवाला कळते. देवाने सांगितलं, भीमा एक काम कर, आपल्या भांडार घरामध्ये तुझ्यासारखा लोखंडी भरीव पुतळा आहे, तो नेऊन धृतराष्ट्राच्या समोर उभा कर. धृतराष्ट्राला दिसत नाही कारण तो आंधळा आहे आणि त्याच्या बाजूला उभं राहून तू बोलायचं. भीमाला युक्ती पटली. भीमाने 2 सैनिकाला बोलवलं, लोखंडी पुतळा समोर नेऊन उभा केला. धृतराष्ट्र राजसिंहासनावरून खाली आला भीमाच्या आवाजाच्या दिशेने. भीमदादा पुतळ्याला समोर करता बाजूला होता आणि त्या धृतराष्ट्राला मरण पावलेल्या 100 कौरवाचं स्मरण झालं महाराज. केव्हा? जेव्हा भीमाच्या जवळ आला तेव्हा 100 मरण पावलेल्या पोरांचं स्मरण झालं आणि भीमाला म्हणतो, भीमा मला एकदा तुझं कौतुक म्हणून मिठी मारावीसे वाटते. जशी मिठी मारली तसा एक एक कौरव मरण पावल्याचं चिन्ह दृष्टीच्या समोर दिसलं आणि महाराज त्याच्या अंतकरणामध्ये क्रोध निर्माण झाला पांडवाविषयी. आणि जशी मिठी मारली तसा लोखंडाचा भीमाचा पुतळा पण त्याचा काय केला?
चुरा केला चुरा. साक्षात भीम असता तर, साक्षात भीम असता तर मरणाला सामोरे जावं लागलं असतं. म्हणून काही व्यक्तींना आलिंगन देऊच नाही आणि काहींना आलिंगन दिल्याशिवाय राहू नये. कळण्याकरता अजून एक दुसरी इतिहास सतत उदाहरण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान दोघांमध्ये पहिली भेट झाली प्रतापगडावर. इतिहास सगळे तरुण मंडळी आपल्याला माहिती असेल. प्रतापगडावर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची पहिली भेट ठरली, तेव्हा भेटींमध्ये दोघांची क्रिया काय घडली हो? पहिल्यांदा फोन केलता का? हॅलो कुठपर्यंत आहे? व्हॉट्सअपचा मेसेज वगैरे त्या काळामध्ये काहीच नव्हतं महाराज. दोन योद्धे, दोन राजे, शूरवीर एकमेकांच्या सोबत येणार, तेव्हा महाराज एकमेकांच्या समोर आले आणि गळा भेट द्यायचं ठरलं. गळा भेट म्हणजे मिठी मारणे, आलिंगन देणे. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराज जर त्या दिवशी युक्तिनिशी गेले नसते तर महाराजांना सुद्धा मरणाला सामोरे जावं लागलं असतं. म्हणून काही व्यक्तींना आलिंगन देऊच नाही आणि काहींना आलिंगन दिल्याशिवाय राहू नये. पैकी आलिंगन कोणाला द्यावं तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात संताला आलिंगन द्यावं. काय मिळेल महाराज संताच्या आलिंगनाने? तुकोबराय म्हणतात संताच्या आलिंगनाने मोक्ष मिळतो. आलिंगनी संताची या, आलिंगनी संताची या, आलिंगने संताची या, आलिंगने संताची या, आलिंगनी संताची या, आलिंगनी संताची या. आलिंगने संताची या, आलिंगने संताची या. दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया. वरी त्याच्या ठेविता हो वरी त्याच्या ठेविला, हो. पावली पावली हा मागे पुढे मागे पुढे एक समोर एक मागे एक समोर. हरी बोल. टाळी वाजवा सगळे, टाळी. वरी त्याच्या ठेविता हो आलिंगने संताची या, दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. काही लोक म्हणतील पावली का खेळायला लावली? ज्याला अभंगाचा चरणाचा भाव कळेल त्यांच्या लक्षात ऐका. आलिंगने संताची या आणि दिव्य झाली माझी काया. काया म्हणजे शरीर, शरीर आपलं दिव्य होणं, काया ब्रह्मरूप बनणं, याचं नाव आहे मोक्ष. मग काया ब्रह्मरूप कशाने बनते? धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, याने काया दिव्य बनते. म्हणून पावली होती विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय म्हणता आलिंगन संताला दिल्याच्या नंतर मोक्ष मिळते. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता,
जुडे असा संताचा महिमा आहे. हे संताच्या आलिंगनाचं झालं. तुमच्या आपल्या आलिंगनाचं सांगू का? मी नेहमी उदाहरण सांगत असतो. तुमच्या आपल्या आलिंगनामध्ये पुण्यही भेटत नाही आणि तुमच्या आपल्या आलिंगनामध्ये मोक्ष सुद्धा मिळत नाही. सध्या हंगाम चालू आहे कशाचा? म्हणा ना महाराज लोकांच्या सप्त्याचा, हरभरा सोंग्याचा आहे ना. लग्न कार्य भरपूर चालू आहेत की नाही महाराज? एका लग्नामध्ये मी गेलो आणि लग्न मंडपाच्या बाहेर नरदेवाकडले काही पाहुणे, नवरीकडले काही पाहुणे होते. त्याला आपल्याकडे काय म्हणता? नाही नाही, नरदेवाकडले पाहुणे, काही नवरीकडले पाहुणे लग्न मंडपाच्या बाहेर एकमेकाचा आदर सत्कार करता. युवई युवई पानेरी म्हणता येईल नाही. आता आपल्याला काही माहित नाही अजून. पानेरी म्हणता आहे ना एकनाथ भाऊ त्याला? नाही ते युवई आहे म्हणून त्याला माहित आहे. एकनाथ भाऊ, ती युवई भेट असते लग्नाच्या दिवशी, युवई भेट, आणि लग्न झाल्यावर म्हणजे लग्नाच्या अगोदरली असणारी युवाची भेट आणि लग्न झाल्याच्या नंतर युवायाचं काही काम नसते. महाराज आपल्या सत्कारामध्ये तो शेला कसाही देऊ द्या, माणूस गुपचाप नाही आवडला नाही गळ्यात ठेवणार, खिशात घालीन, गुपचाप येईन, गाडी पुसायला ठेवीन, काही ठेवीन. पण इकडे इन भेटीत जर साडी हलकी भेटली ना, गेली गळा गोठवाया. बरं याच्याकडल्या साड्यान ते ब्लाऊजचे पिस महाराज फक्त खो खोचा खेळत चालते. या गावचं त्या गावला, त्या गावचं त्या गावला, गाव बदलीन पण साडी एकच. आपला भेटलेला रुमाल पुन्हा दिसणार नाही. युवाई भेट त्या ठिकाणी आहे की नाही महाराज? दोन युवायाचा एकमेकांचा आदर सत्कार झाला. सत्कार झाल्याच्या नंतर पुढच्या युवायाने दुसऱ्या युवायाला काय मारली? मिठी मारली. मला हातचा अभंग आठवला. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. म्हटलं गड्या आळंदीला राहिल्यापेक्षा घरी येऊन युवाई झालो असतो तर बरं झालं असतं, मोक्ष तरी भेटला असता. आळंदीमध्ये अभ्यास करून मोक्ष मिळेल न मिळेल याची शाश्वती काय? पण आलिंगनाने काय मिळते? मोक्ष मिळते. तुकोबरायचं प्रमाण खोटं नाही, तुकोबरायचं प्रमाण खरं आहे. मी त्या युवायाच्या दर्शन घ्यायला गेलो तो म्हणे महाराज आमचं कशाला दर्शन? म्हटलं तुकोबरायचं प्रमाण आहे. आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडे. म्हणे महाराज आलिंगनाने मोक्ष वगैरे काही भेटला नाही आम्हाला. म्हटलं ज्या अर्थी क्रिया घडली त्या अर्थी फल काहीतरी भेटलं असेल. आपल्याकडे म्हण आहे जुन्या लोकांची. म्हटलं मोक्ष नाही तर पुण्य भेटलं असेल. म्हण आहे ना आपल्याकडे, ते पेरलं म्हणजे उगवते. म्हटलं क्रिया घडली म्हणजे काहीतरी फल भेटलं असेल. तो म्हणे महाराज मोक्षही नाही, पुण्यही नाही, पापही नाही. म्हटलं खरं सांगा काय फल भेटलं? म्हणे पुढचा जो युवाई होता ना तो चांगला रपसप होता म्हणे. तुमच्यासारखा उंच होता पण असा अगरबत्ती छाप नव्हता, चांगला मजबूत होता म्हणे, दुहेरी हड्डीचा. आणि ज्या वागती म्हणे हा जो नरदेव आहे ना म्हणे आजचा, हा माझा नात्याने पुतण्या येते म्हणे. काल सगळं नानमुखामध्ये पत्रवाळी एकट्याने उचलले म्हणे बिट्टू भाऊ, आणि पत्रवाळी वाकून वाकून उचलल्यामुळे माझी कंबर दुखत होती. पुढचा जो युवय होता चांगला रपसप होता, त्याने ज्या वक्ती मिठी मारली त्यापासून कमरेचा मणका दुखणं बंद झाला म्हणे. हे कोणाच्या आलिंगनाचं फल? तुमच्या आपल्या आलिंगनाचं फल. पण संताच्या आलिंगनाने, आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया आणि मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. म्हणून आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे असा संताचा महिमा असल्या कारणे तो मी माझ्या वाणीने वर्णन करू शकत नाही. अभंगाचं दुसरं चरण. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा,
आलिंगनाने मोक्ष मिळतोय न समजणारा महिमा असल्या कारणे तुकोबराय बोलतो ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. संताचा महिमा असल्यामुळे मी वर्णन करू शकत नाही, बोलू शकत नाही. काय वाणू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. किंवा काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. वर्णन करू शकत नाही, माझी वाणी अपूर्ण पडते. पण तुकोबराय कसा आहे हो संताचा महिमा, तर अनेक संतांचे महिमे आपल्याला पाहण्याकरता मिळतात. काही ठिकाणी संतांच्या नामाचा महिमा पाहण्याकरता मिळतो. संतांचं नामचिंतन केल्याने पुण्य मिळते. महाराज देवाच्याही नावाने पुण्य मिळते. आपण हरिपाठ म्हणतो, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. देवाच्या नावाने पुण्य भेटते, संताच्याही नावाने पुण्य मिळते. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची. हरिपाठामध्ये आपण म्हणतो देवाच्या नावाने पापही जाते आणि पुण्यही मिळते. विठ्ठल म्हणता हरले पदरी आले पुण्य माप. तसं संताच्या नावाने पापही जाते. तुका म्हणे पापे जाती संताची जाते. उलट सांगू का, देवाच्या नामचिंतनाने मुखाने म्हटल्याच्या नंतर पुण्य भेटते. पण संताचं बसल्या जागेवरती स्मरण करा, आपल्याला पुण्य भेटल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबरायच्या समाधीचं चिंतन करू नका, मुखाने ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणू नका. फक्त ज्ञानोबरायच्या समाधीचं स्मरण करा, आपल्याला पुण्य भेटल्याशिवाय राहणार नाही. कीर्तनाच्या आरंभाला आपल्याकडे एक श्लोक म्हटला जातो, अलंकापुरी पुण्यभूमी तेथे नांदतो आणि तया आठविता महापुण्य राशी. फक्त आठविता बर का, मुखी गाता नाही. तया आठविता महापुण्य राशी. हे संताचं नामाचा महत्व आहे, संताच्या गुणाचा महिमा आहे. संत महात्मे जगाचे अपराध सहन करता आणि समाजाला उद्धाराची एक नवी दिशा दाखवता. गजानन महाराजांनी उसाने मार खाल्ला. जगद्गुरु तुकोबरायची म्हैस शेतामध्ये दुसऱ्याच्या गेली, म्हैस गेली आणि महाराज काठीने कोणाला मारलं. आपलं जर जनावर दुसऱ्याच्या शेतात गेलं तर तो माणूस शेतावाला जनावराला काठी मारेल का मालकाला? जनावराला. पण तुकोबरायांना महाराज काठी घेऊन मारण्याकरता मंबाजी बुवा आले. तुकोबरायांनी महाराज त्याचा विरोध केला नाही. म्हणजे संत महात्मे जगाचा अपराध सहन करतात पण जगाचा उद्धाराची नवी दिशा दाखवता. संध्याकाळची वेळ झाली, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तुकोबरायांचं कीर्तन सुरू झालं. मंबाजी बुवा कीर्तनाकरता का आले नाही? तुकोबरायांनी विचारल्याच्या नंतर लोकांनी सांगितलं, तुकोबराय आज सकाळी दुपारच्या वेळा तुमचे त्यांचे भांडणं झाले ना, आणि तुकोबराय तुमचे त्यांचे भांडणं झाले म्हणून आता ते तुमच्या कीर्तनाला येत नाही. तुकोबराय म्हणता, हो बाबा भांडणं झाले माझं लक्षातच नाही, त्यांनी मला काठीने मारलं, त्यांचे हात दुखत असतील म्हणून ते आज कीर्तनाला आले नाही. काय तुकोबरायचे शब्द आहे का? आणि आपल्याला जर कोण म्हटलं तर, आपल्याला जर म्हटलं टाळ हुकला गळ्यात वा, कीर्तनात टाळ करायला म्हणा तुम्ही, टाळ हुकलात वा, तो म्हणते हे पाय आयुष्यात डबल जर सप्त्यात आलो. बरोबर आहे ना? म्हणजे बरं एक सांगू का, काय झालं, प्रत्येक गावची स्थिती आहे बरं का, प्रत्येक ठिकाणची. आपल्याला परमार्थात कोणी रागवलं की आपल्याला जास्त राग येते, आणि संसारात रागवलं तरी आपल्याला त्याचा राग येत नाही. मग राग परमार्थात आला पाहिजे की संसारात आला पाहिजे? संसारात आला पाहिजे. साधू संतांना राग कुठं आला? संसारात आला. पत्नी बोलली म्हणून तुकोबराय भंडारा भामचंद्रावरती निघून गेले, आणि मंबाजी बुवानं मारल्यावरही कीर्तनाला आले नाही म्हणून त्यांच्या घरी तेलाची वाटी घेऊन गेले. म्हणजे राग हा परमार्थात नसावा, प्रपंचात असावा. आणि आपण परमार्थात राग धरतो आणि प्रपंचात बाईने म्हणू द्या बरं घरी गेल्यावर तुम्हाला काही घरीच जातो ना आपण. म्हणजे प्रपंचातला राग मानत नाही आणि परमार्थात राग मानल्याशिवाय राहत नाही. संताचा हा गुण आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी आणि तैसे तुम्ही जगी संत जन. तिसरा संताचा स्वरूप महिमा आहे. चौथा संताचा चमत्कार महिमा आहे. काय चमत्कार आहे संताचे? अनेक संतांचे चमत्कार आपल्याला पाहण्याकरता मिळतात. गुरुबा काकाच्या घरचे मडके देवाने भरवले आणि जे मडके घडवले त्या मडक्यांमधून महाराज टाकलेलं पाणीच कधी संपलं नाही. हा संताचा महिमा आहे. उष्ट्या पत्रवाळीवरलं गजानन महाराजांनी शीत वेचलं, खाल्लं. हा संताचा महिमा जगाला कधी कळाला नाही. मरण पावलेले माणसं मुक्ताईने जिवंत केले. हा संताचा काय महिमा आहे. म्हणून ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. मग आणि काय महिमा आहे संताचा? तुकोबराय म्हणतात जगतामध्ये असणारे तीर्थ, जगतामध्ये असणारे पर्वकाळ ही संताच्या पायाजवळ आहे. अभंग तीर्थे पर्वकाळ
संताच्या पायाजवळ आहे. जगातले पर्व काळ संताच्या पायाजवळ आहे. तीर्थे पर्व काळ अवघी पायापे सकळ. कोणते कोणते तीर्थ आहे तो आपल्याला माहिती असणारे तीर्थ मोजकेच आहे. गंगा, यमुना, सरस्वती, भीमा, भामा, तापी, पूर्णा ह्या नद्या सोडून आपल्याला इतर महत्वाचे तीर्थ कोणते जगतामध्ये माहिती नाही. पण ज्ञानोबराय म्हणता एक तीर्थ असा आहे ज्या तीर्थामध्ये स्नान केल्याच्या नंतर पापही जाते आणि पाप करण्याची वृत्ती सुद्धा नष्ट होते. आपण गंगा नदीमध्ये प्रयागला स्नान करण्याकरता गेलो. 3 नद्यांचा संगम आहे, गंगा, यमुना आणि सरस्वती. 3 नद्यांच्या संगमावरती स्नान केल्याच्या नंतर आयुष्यामध्ये कितीही केलेलं पाप असू द्या माणसाने, स्नानाने पाप काय होते? नष्ट होते. स्नान गंगा, यमुना, सरस्वती मध्ये प्रयागराजला केलं का आयुष्यामध्ये केलेलं सगळं पाप माणसाचं काय होते? धुतल्या जाते, पाप नष्ट होते. पण घरी आल्याच्या नंतर पाप केलते माणूस का पाप करण्याची वृत्ती नष्ट होते? बोला ना तुम्ही. पाप केलेलं नष्ट होते, पण घरी आल्याच्या नंतर पाप करण्याची वृत्ती पुन्हा माणसाची जिवंत होते. नसेल कळालं तर सोप्या भाषेमध्ये सांगतो. मगाचे आमचे गजान भाऊ म्हटले सध्या हरभरा सोंग्याचा सीझन चालू आहे. खरं सांगा, तुरीच्या शेंगा, हरभऱ्याचे गाठे आपल्या वावरातले गोड लागतात की शेजाऱ्याच्या? आता आपल्या पायण्यातला प्रश्न आहे ना. म्हणजे तीर्थामध्ये दुसऱ्याच्या शेतातलं खाल्लेलं जाते, पण घरी आल्याच्या नंतर आवड त्याच्या शेतातली होते, आपल्या शेतातलं खावं नाही लागत. काही की लोक जर खाताना दिसले ना, आपण विचारण का तुमच्या शेतात हरभरे आहेत ना? नाही म्हणते, अजून भरले नाही, भरायचे बाकी आहे, याचे भरले की नाही पाहत होतो. असा कवटाचा कवटाच बांधते. म्हणजे पाप आपलं कळत न कळत घडते, पण ते घडलेलं पाप तीर्थामध्ये स्नान करा. तीर्थामध्ये स्नान केल्याने नष्ट होते. पण ऐका, संत रूपी तीर्थ असा आहे, तुम्ही त्या तीर्थामध्ये स्नान करा, संताचं दर्शन घ्या, आयुष्यामध्ये केलेलं पाप नष्ट होईल. पण आयुष्यामध्ये पुन्हा तुम्हाला पाप करण्याची वृत्ती अंतःकरणामध्ये शिल्लक ठेवत नाही. असं संत रूपी तीर्थ जगतामध्ये आहे. ज्ञानोबरायांनी पसायदानामध्ये मागणी किती सुंदर केलेली आहे का? जे खळांची व्यंकटी सांडो. ज्ञानोबरायांनी दृष्टी टाकली असती तर खळ माणसं, पापी माणसं जळून भस्म झाले असते. पण ज्ञानोबराय म्हणतात माणूस पापी नाही, माणूस हा चांगलाच आहे, पण त्याच्या मनातला अंतःकरणातला असलेला खळपणा वाईट आहे. आणि तो खळपणा एकदा गेला म्हणजे माणूस कसा होते? चांगला होते. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो. नाही तर तीर्थामध्ये पावित्र्यता असते. तर आळंदीला गेल्याच्या नंतर लोकांनी अगोदर इंद्रायणीचं स्नान नसतं केलं, अगोदर ज्ञानोबरायचं दर्शन घेतलं असतं, नंतर इंद्रायणीचं स्नान केलं असतं. आपल्याला माहिती आहे इंद्रायणीचं स्नान केल्यानंतर फक्त पाप जाईल, पण अंतःकरण शुद्ध होण्याकरता ज्ञानोबरायच्या चरणावरतीच नतमस्तक व्हावं लागेल. म्हणून जयाचे नाव तीर्थराव, दर्शने प्रशस्तीसी ठाव, जयाचनी संगे ब्रह्म भाव, भ्रांती सही अज्ञान भ्रांती नष्ट होते. कोणत्या तीर्थामध्ये? संत रूपी तीर्थामध्ये. म्हणून तीर्थे अवघी पायापे सकळ. अनेक पर्वकाळ पायावरती राहतात. कोणते कोणते पर्वकाळ आहे? एक पर्वकाळ 60 वर्षानंतर येतो. वैकुंठवासी निवृत्ती बाबा वक्ते यांच्या सानिध्यामध्ये आम्ही चतुर्मासला असताना 2006 साली तो पर्वकाळ येऊन गेला. कपिला षष्ठी महायोग पर्वकाळ 60 वर्षानंतर येणारा पर्वकाळ आहे. काही लोकांच्या आयुष्यात तो पर्वकाळ येतच नाही. काय येत नाही? तेवढं जगलं तर पाहिजेत ना लोक 60 वर्ष. 60 वर्षानंतर येणारा पर्वकाळ. एका तीर्थामध्ये पर्वकाळ 12 वर्षाच्या नंतर येतो. त्याला आपण काय म्हणतो? मागच्या वर्षी प्रयागला झाला, पुढच्या वर्षी नाशिकला आहे, त्याला कुंभमेळा म्हणतात. काही पर्वकाळ 3 वर्षाच्या नंतर एकदा येतात, त्याला काय म्हणतात? नवीन लग्न होईल लोक तर सांगा. 3 वर्षानंतर येणारा पर्वकाळ काय म्हणतात? त्याला अधिक मास म्हणतात, पुरुषोत्तम मास म्हणतात. मामाचं गाव असल्यामुळे लोकांना वाटलं महाराजचे बोट रिकामे दिसतात, त्याला वाटलं नाही बोललेलं बरं. अधिक महिन्याची चिंता वाटली का काय माहिती बा. 3 वर्षानंतर येणारा पर्वकाळ अधिक मास म्हणतात. आता शेवटचा प्रश्न आहे का बरं का? काही पर्वकाळ वर्षामध्ये 24 वेळा येतात. प्रश्न पुन्हा आहे का? काही पर्वकाळ वर्षामध्ये 24 वेळा येतात. कोणता पर्वकाळ? हा सोपा प्रश्न आहे ना. महिला मंडळ, एकादशी,
एकादशी हा पर्व काळ नाही. एकादशी हा वारकऱ्यांचा व्रत आहे. मी प्रमाणासह सांगतो. आम्हा व्रत एकादशी, वारकऱ्यांचा व्रत आहे एकादशी, आणि पर्व काळ आहे द्वादशी. जे आपण शिरापतीचे अभंग म्हणतो ना, खिरापतीचे अभंग, द्वादशीचे अभंग मालिकेमध्ये आहे, गाथ्यामध्ये आहे. त्या अभंगामध्ये तुम्ही वाचा, ऐका. तुकोबराय वर्णन करता, पर्व काळ द्वादशी तडी वशे वैष्णवा, किंवा द्वादशी पर्व काळ दिली सामुग्री आम्हासी. एकादशी वारकऱ्यांचा व्रत आहे आणि द्वादशी हा वारकऱ्यांसाठी पर्व काळ आहे. अनेक कोणते पर्व काळ आहे? ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये शेवटची ओवी आहे का, ज्ञानोबराय म्हणतात चंद्रग्रहण पर्व काळ आहे, सूर्यग्रहण पर्व काळ आहे. ज्या तिथीला आपले आई वडील मरण पावता ते तिथी सुद्धा माणसाकरता पर्व काळ आहे. ज्ञानोबरायची ओवी आहे का, का सोम सूर्यादी ग्रहणे येवणी करती पारवणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस, हे लोकांकरता पर्व काळ आहे. पण ते पर्व काळ आपल्याला माहिती असले तिथ्या तर कळतील, पण तिथीच कळाली नाही तर पर्व काळ समजतील का? महाराज म्हणतात तीर्थापर्यंत गेल्याच्या नंतर पाप जाईल, पण तीर्थापर्यंत जावं लागेल. त्याच्यापेक्षा तुम्ही संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. जगातले तीर्थ, जगातले पर्व काळ संतांच्या पाया जवळ पाहण्याकरता मिळताय. तीर्थे पर्व काळ अवघी पायापे सकळ, असा संतांचा महिमा आहे. मग त्या संतांची जर आम्ही सेवा केली तर काय फल मिळेल? तुकोबऱ्या अभंगाच्या शेवट चरणामध्ये बोलतात. तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा,
श्याम है दिल के जय, श्याम नहीं दिल में बसे, सोने हैं होने धाने बोलाया झाली बोलायाची जीवा झाली बोलायाची जीवा झाली बोलायाची जीवा झाली बोलायाची जीवा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. टाळ्या वाजवा सगळे टाळ्या देवडोबार कुमाई, उभार कुमाई गोपाल कुमाई, उभार कुमाई गोपाल कुमाई, उभार कुमाई गोपाल कुमाई, उभार कुमाई गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, शेवट चरणामध्ये तुकोबराय बोलताय, तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावी सेवा, ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. शेवट चरणाचा अर्थ असा आहे, या धर्ममंडपामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या दरबारामध्ये या शिवमहापुराण कथेच्या पवित्र पावन धर्ममंडपामध्ये जो कोणी सकाळी काकडा आरती भजन करत असेल, जो कोणी दिवसभर विण्याचा पहारा देत असेल, जो कोणी कथा श्रवणाचं कार्य करत असेल, जो कोणी श्रवणाकरता आलेल्या अन्नदानाची सेवा करत असेल, या प्रत्येकाने या धर्ममंडपामध्ये केलेली सेवा ही लहान मोठी नसते. या धर्ममंडपामध्ये केलेली प्रत्येक सेवा ही संताची असते, ज्ञानोबाई तुकोबरायची असते. आणि ज्ञानोबराय तुकोबरायची केलेली सेवा देवाला पोचवते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. कोणी या ठिकाणी अन्नदानाची सेवा करत असेल,
नाही महाराज, आम्हाला येण्याकरता वेळ पंगत देण्याकरता खर्च एवढा झोपवत नाही, म्हणून कोणी वर्गणीच्या रूपामध्ये सप्ताह करता तनमन धनाने सहकार्य करत असेल, त्या प्रत्येकाने केलेली सेवा ही भगवंताला पावन होते. संताची सेवा हे तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. आपल्याकडे 5-10 मिनिटं शिल्लक राहिले. आम्ही गाडीमध्ये येत असताना कुऱ्यापासून निघलो, तेव्हापासून एक उत्तर प्रदेशामध्ये असणारे एक संत आहे, हरदास त्यांचं नाव आहे. त्यांचं जीवनचरित्राची कथा ऐकत आलो आणि हा अभंग त्याच्याच करता घेतला. शेवट चरणावर लागू पडते, तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. आता कथा फार मोठी आहे, पण 5-7 मिनिटामध्ये तुम्हाला धावत्या वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐका. एक हरदास नावाचे संत होते उत्तर प्रदेशामध्ये. जसे आपल्याकडे निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, सावतोबराय, चोखोबराय अनेक संत जन्माला आले, तसे उत्तर प्रदेशामध्ये एक हरदास नावाचे संत जन्माला आले. त्यांनी विचार केला, मी आयुष्यामध्ये लग्नच करणार नाही. विचारलं का लग्न करणार नाही? त्याने सांगितलं, बाबा मला आयुष्यामध्ये देवाची भक्ती करायची आहे, साधूची सेवा करायची आहे, आणि ज्या ठिकाणी भगवंताचा सत्संग आहे तिथल्या साधू संताची मला सेवा करण्याचा आनंद वाटतो. आणि अशी जर पत्नी मला नाही मिळाली तर माझी सेवा काय होईल? बंद होईल, खंडित होईल. म्हणून मी मात्र त्या ठिकाणी विवाहच करणार नाही. मग यांनी विचार केला. एक दिवस याच्या नातेवाईकाचा निरोप आला, बाबा तुला जसा स्वभावाची पत्नी पाहिजे तशी स्वभावाची पत्नी पाहण्यामध्ये आहे. विचारलं काय तिचा स्वभाव? सांगितलं तिचाही पण असाच आहे, मला दररोज संताची सेवा करणारा पती जर असेल तरच मी त्याच्यासोबत काय करेल? लग्न करेल. दोघांचे गुण जुडल्या गेले. ते 36 गुण नाहीत बरं का, हे संताच्या सेवेचे गुण जुडल्या गेले. निरोप आला, त्या कन्येला समोर उभं केलं त्या हरदासाच्या. हरदासाला विचारलं, बाबा तुला माझा अट मान्य आहे, शर्यत मान्य आहे? सांगितलं हो मान्य आहे. विचारलं काय पण आहे माझा? सांगितलं दररोज संताची सेवा. अगं तू जर संताची सेवा दररोज करत असेल ना तर मी सुद्धा दररोज संतांना जीव घालेल, अन्नधान्य आणेल, आणि त्या संतांना विनमुख मात्र आपल्या दारातून जाऊ देणार नाही. सेवा काय, बिगर जेवणाचं साधूला जाऊ देणार नाही. पत्नीला अतिशय आनंद वाटला. मला जेवढी सेवा अपेक्षित होते तिच्यापेक्षा जास्त सेवा मला साधूची जीवनामध्ये मिळेल. विवाह सोहळा संपन्न झाला. दररोज 100-200 साधू त्यांच्या घरामध्ये जेवणा करता यायचे. उत्तर प्रदेशामध्ये कालांतराने वाढ होता होता 1000 साधू त्यांच्या घरामध्ये जेवणा करता येऊ लागले. नीट लक्ष देऊ नये का? साधूची केलेली सेवा देवाला पावन होते. साधूच्या सेवेने देव आपल्या आयुष्यामध्ये भेटल्याशिवाय राहत नाही. 1000 साधू त्यांच्या घरी जेवणा करता येऊ लागले. घरचा गडगंज श्रीमंत होता, पण कितीही श्रीमंत असला तरी एक ना एक दिवस आपल्याकडे म्हणा नदीचं पाणी सुद्धा आटते. 5-10 वर्ष साधूची सेवा केली, अन्नदान चाललं. 1000 साधू घरामध्ये जेवणा करता घरची संपत्ती संपली. गावातल्या दुकानदाराकडे उधार मागण्याकरता गेला. घरचा गडगंज श्रीमंत होता, दुकानदारांनी सुद्धा उधार दिलं. पण ज्या वेळेला दुकानदाराकडे जास्त उधारी झाली तेव्हा त्याने उधार देणं बंद केलं. त्याने दुकान बदलवलं. जसे आपण बदलवतो ना तसे त्याने लोक दुकान बदलवतात नाही, ट्रॅक्टरही बदलवतात. एक ट्रॅक्टरवाला भेटला, म्हणे भाऊ काय करा, ट्रॅक्टर उभं केलं. त्याने दुकान बदलवलं. गावातल्या सगळ्या दुकानदारांमध्ये चर्चा झाली, याला कोणी उधार देऊ नका, याची परिस्थिती फार खराब झाली, आणि कोणी जर उधार दिलं तर बाबा तुमचे पैसे भेटतील नाही. गावातल्या लोकांनी उधार देणं बंद केलं. महामंत्री आपल्या पत्नीला दिलेलं वचन आहे, साधू मी विनमुख कधी जाऊ देणार नाही, आणि पत्नीच्या समोर मला खाली मान घालावी लागेल असं जीवन मी जगू शकत नाही. साधू माझ्या दारात जेवला पाहिजे दररोज. महाराज त्याने गावामध्ये पैसा मिळाला नाही, अन्न मिळालं नाही, म्हणून गावातल्या दुकानामध्ये रात्रीच्या वेळेला चोरी चालू केली. पण चोरी करून अन्न शिजवायचं कोणाला? साधू संताला. त्या चोरीच्या अन्नाचं स्वतः पती पत्नीने खायचं नाही, पण साधू संताला जेव घालायचं. गावातल्या दररोज दुकानामध्ये चोरी होऊ लागली. दुकानदार पहारेकरी ठेवले. आता चोरी कुठून करणार? गावातल्या श्रीमंत घरातल्या लोकांकडे चोरी करू लागला. गावातले लोक रक्षपाळ झाले, चोरी होत नव्हत्या. काय करावं हा विचार करते. दुकानदार जागे आहे, गावातले श्रीमंत लोक जागे आहे, पण आता जर मला धन भेटलं नाही तर उद्या मात्र माझ्या घरी कोणी साधू जेवणार नाही. काय करावं? याने गावाच्या बाहेर एक दाट जंगलाचा रस्ता होता. त्या दाट जंगलाच्या रस्त्यात गेले आणि येणारे जाणारे जे लोक होते त्यांच्यावरती हत्यार करायचं आणि त्याच्याजवळ असणारं धन घ्यायचं आणि साधू संताला जीव घालायचं. त्याची एवढी दहशत पसरली, एवढी दहशत पसरली का त्या गावामध्ये कोणी पाहुणाही येत नव्हता. श्रीमंत लोक आपल्या घरावरती पहारे ठेवू लागले, दुकानदार दुकानामध्ये जागे राहू लागले, आणि दाट जंगलाच्या रस्त्याने लोकांनी येणं जाणं सुद्धा बंद केलं. आता रस्त्याने कोणी येत जातच नाही तर धन कुठून भेटेल?
साधू संताला दररोज 1000 लोकांना जेव घालायचं, अन्न कुठून आणायचं, घरामध्ये पैसा संपला. पत्नीला काय सांगायचं? पत्नीच्या समोर मला खाली मान घालावी लागेल. म्हणून महाराज त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा शोध घेऊ लागला, चिंता केली. आणि मला जर या ठिकाणी पैसा भेटला नाही तर मी साधूला जीव घालू शकत नाही, आणि साधू जर जेवले नाही तर माझ्या पत्नीच्या समोर मला मान खाली घालावी लागेल. त्याच्यापेक्षा मी माझ्या जीवाचं बरं वाईट केलेलं बरं. म्हणून साधूने महाराज जंगलामध्ये गेला, डोकं मस्त खापल्या पायामध्ये ठेवलं आणि अश्रूच्या धारा डोळ्यातून वाहता. कोण चोर भेटत नाही, धनिक भेटत नाही, साधू संताला जीव घालायचं तरी कसं, चिंता अंतःकरणामध्ये निर्माण झाली. याची चिंता ऐकली वैकुंठामध्ये असणाऱ्या भगवंताने, पांडुरंग परमात्म्याने. आणि पांडुरंग परमात्म्याने एका वाटसरूचं रूप धारण केलं. पण वाटसरूचं रूप धारण केलं पण सामान्य वाटसरूचं नाही, एका श्रीमंत धनिकाचं रूप धारण केलं. अंगावरती राजवस्त्र परिधान केले, सोन्याचे अलंकार अंगावर परिधान केले, हातामध्ये काठी सोन्याची घेतली आणि देव निघाले महाराज त्या रस्त्याने. कोणत्या? ज्या रस्त्याने हा हरिदास नावाचा लुटारू राहत होता तिथं. रुक्मिणी माता म्हणते, देवा तुमचे अनेक रूप पाहिले, पण हे रूप घेऊन कुठं चालले? म्हटलं हरिदासाला भेटण्याकरता. सांगितलं मग तुम्ही जर निघाले असेल तर मला सुद्धा तुमच्या बरोबर यावं लागेल. अगं तो लुटणार आहे तिथं. सांगितलं मग तुम्ही जर लुटण्याकरता चालले असाल तर मला सुद्धा तुमच्यासारखं रूप घ्यावं लागेल. रुक्मिणीने सुद्धा महाराज एका श्रीमंत सारख्या स्त्रीचं रूप धारण केलं, अंगावर अलंकार परिधान केले आणि देव आणि महाराज रुक्मिणी माता निघाले ज्या रस्त्याने हरिदास राहत होता त्या रस्त्याने. ऐका, हरिदास रडतोय, अश्रूच्या धारा वाहतो. सकाळची वेळ झाली, कालपासून रस्त्यामध्ये उभा आहे, एकही चोर सापडत नाही, आणि आज मात्र माझ्या घरामध्ये एका साधूला जीव घाल्या एवढं सुद्धा अन्न नाही. पत्नी माझी वाट पाहत असेल, मी अन्न घेऊन येणार, पत्नी वाट पाहत असेल. जीवाचं काहीतरी बरं वाईट करावं, पण एवढ्यामध्ये याला काहीतरी पावलांचा आवाज आला. याने वर पाहिलं तर अलंकार घालून असणारा एक वाटसरू येताना दिसला. याला आनंद एवढा झाला, एवढा आनंद झाला का देवाने माझं म्हणणं सुद्धा त्या ठिकाणी ऐकलं आणि वाटसरू दिसला. याने ते वाटसरूला पाहिलं आणि वाटसरूच्या दिशेने गेला. त्या वाटसरूने यालाच विचारलं, पहिला प्रश्न म्हणे, बाबा या जंगलामध्ये कोणीतरी हरिदास नावाचा डाकू राहतो म्हणतात. कोणाला विचारलं? याच डाकूला विचारलं, बाबा या जंगलामध्ये कोणीतरी हरिदास नावाचा डाकू राहतो? हो बाबा, डाकू राहतो. मग त्याच्यापासून आम्ही वाचलो पाहिजे, त्याने आमचं धन हिरावून नाही घेतलं पाहिजे, याकरता आम्हाला दुसरा कोणता चोर रस्त्याने सोडून देतो का बाहेर? हा म्हणे, मी सोडून देतो पण त्याची मजुरी घेईन, मी विनाकारण फुकट सोडून देणार नाही. विचारलं, काय मोबदला घेईन? एक तुमच्या हातामध्ये असणारी सोन्याची अंगठी पाहिजे. त्या देवाने सोन्याची अंगठी काढून दिली. सांगितलं, मी माझ्या घरी अंगठी देऊन येतो, तोपर्यंत इथे उभे राहा, मी तुम्हाला जंगल पार करून त्या ठिकाणी नेऊन देणार. याने घरी गेला, पत्नीला महाराज शिदा आता घेतला, सामान घेतलं, साधू संताला जेवण बनवण्याकरता सांगितलं. पत्नी विचारलं, हो साधू जेवणाकरता आल्यावर विचारलं, तुझा पती कुठं आहे? काय सांगू? सांग. एवढं काही धन माझा पती आणण्याकरता गेला का आयुष्यामध्ये 10-20 वर्ष पुढे एवढं सोनं मी आज आणणार आहे, चोरून आणणार आहे. पत्नीला खरं सांगितलं महाराज. साधू संताला जेव घाल. पत्नीच्या जवळ स्वयंपाक नेला. पत्नी साधू संताला स्वयंपाक करते. हा हरिदास नावाचा डाकू समोर आला आणि आल्याच्या नंतर देवाला घेऊन जातो दाट जंगलामध्ये. का ज्या जंगलामध्ये पशु पक्षीही राहत नाही, एवढ्या दाट जंगलामध्ये देवाला नेलं. हातामध्ये शस्त्र घेतलं आणि सांगितलं, बाबा ज्या डाकू पासून तुम्हाला वाचायचं होतं तो डाकू म्हणजे मीच आहे. अंगावर असणारे अलंकार काढा. वस्त्र समोर केलं. देवाने वस्त्रावरती महाराज अलंकार काढून द्यायला चालू केले. देव एवढा घाबरला, त्याच्या शस्त्राला पाहून एवढा घाबरला. देव घाबरला आणि रुक्मिणीला हसू आलं. रुक्मिणी म्हणते, देवा अरे नरसिंह अवतार धारण केला असताना त्या हिरण्यकश्यपूला घाबरला नाही, वराह रूप धारण करत असताना हिरण्यकश्यपूला घाबरला नाही, हिरण्याक्षाला घाबरला नाही, मोठमोठ्या रावणासारख्या दैत्याला संहार करताना घाबरला नाही, आणि एका भक्ताला घाबरतो. देव म्हणे, मी दैत्याला घाबरत नाही पण भक्ताला घाबरल्याशिवाय राहत नाही. देवाचं महाराज शस्त्र अंगावरले अलंकार संपले. रुक्मिणीकडे पाहिलं, रुक्मिणी भयभीत झाली, अलंकार टाकून दिले आणि देव जाण्याकरता निघाले. पण देवाच्या हातामध्ये अंगठी होती, एक शिल्लक राहिलेली. त्याने पाहिलं, अंगठी देवाच्या हातात, या वाटसरूच्या हातामध्ये दिसते. सांगितलं, थांब बाबा, कुठं निघाला? सगळं धन दिलं नाही, एका अंगठीमध्ये 1 महिनाभर माझे वारकरी जेवू शकता, साधू संत दारामध्ये जेवू शकता. सांगितलं, ते अंगठी दे. हा वाटसरू म्हणे, बाबा लहानपणापासून हातामध्ये घातली, काही प्रयत्न केला ती अंगठी काही
निघत नाही. हा म्हणे काढून बघ. याने काढून पाहिली, निघली नाही. देव म्हणे तू सुताच्या हाताने काढ. याने हाताने अंगठी ओढण्याचा प्रयत्न केला, पण अंगठी काही ओढल्या गेली नाही. याने हातामधले असणारी अंगठी सोन्याची पाहिली. हा म्हणे अंगठी निघत नाही, म्हणून काय झालं, हातामध्ये शस्त्र घेतलं आणि देवाच्या बोटावरती बोट तोडण्याकरता गेला. कारण काय पाहिजे त्याला, सोनं पाहिजे ना. स्वतः करता का साधू करता, साधू करता. जसा हातावरती शस्त्र मारणार तेवढ्यामध्ये ब्रह्मांडाचा मालक भगवान परमात्मा आपलं रूप त्या ठिकाणी प्रगट करतो. देवाने जसं रूप प्रगट केलं तसा हा हरिदास खाली गुडघे टेकवतो आणि सांगतो, देवा अरे मी साधूची सेवा करण्याकरता तुला सुद्धा लुटलं, तुला सुद्धा मी माझ्या आयुष्यामध्ये लुटलं. देव म्हणतो, बाबा अरे साधूची सेवा जर तू करत असेल तर तुला धन पुरवण्याची जबाबदारी माझी आहे, म्हणून मी तुला दर्शन देण्याकरता आलो. या हरिदासाने दिलेलं उत्तर आहे, म्हणे देवा मी साधूची सेवा करतो, फक्त अन्नधान्य मी आणून देतो, पण साधूला मी जीव घालत नाही. साधूला माझी धर्मपत्नी जीव घालते. खरं दर्शन मला देण्याच्या ऐवजी खरं दर्शन तुला जर द्यायचं असेल तर माझ्या पत्नीला त्या ठिकाणी दे. भगवंताला सोबत घेतलं. साधू संत जेवत होते. साधू संतांचं जेवण आटोपलं. धुनी भांडी त्या ठिकाणी करत असणारी पत्नीला आवाज दिला, अगं बघ कोण आलं. पत्नीने दारामध्ये पाहिलं तर जगाचा मालक आहे. जगाच्या मालकाला पाहिलं का ज्या साधूच्या सेवा करत असताना कधी आयुष्यामध्ये येद किंचितही विकार आला नाही, का जगाचा मालक आपल्याला भेट देण्याकरता येणार. पण साधू संताला केलेलं दान, साधू संतांना केलेलं सत्कर्म आपल्याला देवापर्यंत घेऊन जाते. देवापर्यंत नेत नाही, देव स्वतः आपल्याला भेटण्याकरता येते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावी सेवा. या सप्ताहामध्ये कोणी वर्गणीच्या रूपामध्ये सेवा करा, कोणी अन्नदानाच्या रूपामध्ये सेवा करा. केलेलं सत्कर्म हे साधू संताला प्राप्त होते. साधू संतांच्या दरबारामध्ये केलेलं अन्नदान, साधू करता केलेलं अन्नदान हे देवापर्यंत जाते आणि देव एक दिवस आपल्याला हरिदासासारखं भेट दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा. मग तुकोबराय म्हणता झाली बोला याची सीमा. मग आपण तरी कुठपर्यंत बोलावं, त्या संताचं नामचिंतन करूया. ज्ञानेश्वर माऊली